सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक सहकार शिरोमणी वसंतराव दादा काळे यांच्या 22व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादक कल्याणराव वसंतराव काळे चेअरमन, भारत सोपान कोळेकर व्हाईस चेअरमन व सर्व संचालक वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड, चंद्रभागा नगर, भाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी जवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज शिवसेना व युवा सेनेच्या वतीने पंढरपुरात CM चषक भव्य राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ मोठ्या उत्साहात झालाय। मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विशेष सहकार्याने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून प्रथम विजेत्यास 1,51,000, द्वितीय विजेत्यास 1,01,000 तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास 51,000चे पारितोषिक खरे कुटुंबाकडून देण्यात येणार आहे। आज येथील रेल्वे मैदानावर या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, सांगोल्याचे युवक नेते दिग्विजय पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी बाबर, शहर प्रमुख विश्वजित भोसले, युवा सेना शहर प्रमुख सुमित शिंदे, सहकार शिरोमणीचे संचालक सुनील पाटील, भाळवणीचे सरपंच रणजित जाधव यांच्यासह शिवसैनिक व क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंढरपुरात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस योजना असलेल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या माध्यमातून होत असल्याची माहिती तालुका प्रमुख शिवाजी बाबर यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून आज पंढरपूर तालुका शिवसेना, पंढरपूर तालुका युवा सेना, शहर आणि पंढरपूर तालुक्याच्या माध्यमातून आपण राज्यस्तरीय क्रिकेटचे सामने इथे आयोजित केलेले आहेत, जे टेनिस बॉलचे सामने असून या कार्यक्रमासाठी आपण पाहत असाल की पंढरपुरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बक्षीस आपण पहिल्यांदाच बघताय की 1.5 लाख रुपये आपण प्रथम बक्षीस देतोय, त्याचप्रमाणे दुसरं 1 लाख आणि तिसरं 51,000 आहे। आणि बक्षिसाची रक्कम आपल्याला आमचे शिवसेनेचे मोहोळचे भावी आमदार मान्य राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून देण्यात येत आहे। आणि खरं तर ज्या व्यक्तीला जनहित आहे, महाराष्ट्राचं राज्यकारभार एवढ्या सुंदर पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री साहेब चालवत असताना ते कामसुद्धा अतिशय खेळाडू वृत्तीनं करतात, म्हणूनच की आम्ही असं ठरवलं की खेळाचे सामने आयोजित करूया। त्यानिमित्तानं काय होतं, तरुणाशी संवाद साधता येतो। पंढरपूर तालुक्यात असतील, सोलापूर जिल्ह्यात असतील, पार पुण्यापासून आपल्याला संघ इथं पाहायला मिळतील आणि या सर्वांपर्यंत आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचं कार्य पोहोचवता येईल, त्यांच्या कार्याचा अहवाल सांगता येईल आणि खरा तो उद्देश असल्यामुळं आज आम्ही सामने इथं आयोजित केलेले आहेत। 16 टीम आपण सिलेक्ट केलेले आहेत। हे सामने 5 दिवस चालतील आणि 5व्या दिवशी 13 तारखेला या सामन्याची सांगता असेल। या सांगतेसाठी आपण महाराष्ट्रातल्या काही मंत्रीगणांना आपण बोलवलेलं आहे, ते आपल्याला पुढे कळवण्यात येईल। आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पंढरपूर तालुका शिवसेनेच्या वतीनं, शहराच्या वतीनं आणि युवा सेनेच्या वतीनं मी शुभेच्छा देतो। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देवो आणि पंढरीचा पांडुरंग त्यांना अखंड मुख्यमंत्री ठेवो अशी सदिच्छा व्यक्त करतो। लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही पंढरपूर येथे राज्यस्तरीय भव्य असे दिव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा घेतलेल्या आहेत। तर या क्रिकेट स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात बक्षीस वितरण आहे। या बक्षिसाची रक्कम प्रथम 1,51,000, तृतीय बक्षीस 1 लाख और तृतीय बक्षीस 50,000 असा आमचे शिवसेनेचे मोहोळ तालुक्याचे भावी आमदार श्री राजूभाऊ खैरे यांच्या वतीनं आहे। तरी या क्रिकेट स्पर्धेला आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींना
पुढील व शुभेच्छा वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण चांगल्या पद्धतीने खेळाडूवृत्ती दाखवून आपण योग्य दिशेने क्रिकेटची स्पर्धा आपल्या हातात आहे की आपण योग्य प्रमाणात आपण पार पाडावी आणि येणाऱ्या विधानसभेच्या भावी आमदारासाठी आम्ही राजूभाऊ खैरे यांना शुभेच्छा देतो.